गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग। आज संडे आहे तर नाश्ता वगैरे झाला माझा। मी चालली आहे चिकन आणायला, संडे स्पेशल। तर चला मग चिकन आणायला। तर मी आली आहे आता घरी बाजार घेऊन। 12 वाजलेत। आता ह्याच्या पुढे स्वयंपाक करायला सुरुवात करायची आहे। हा बघा बाजार, सगळ्या भाज्या, चिकन सगळं काही आणलंय। तर चला लवकरात लवकर स्वयंपाकाला स्टार्ट करा, नाहीतर मग खूपच उशीर होऊन जाईल। त्याला पहिलं भात घालून घेते, थोडंसं तांदळामध्ये काय आहे खडा वगैरे ते बघून घेते आणि मग भात घालते। त्याच्यानंतर पुढचं चिकन वगैरे धुवून शिजायला टाकायचे। चला मग भात टाकून झालेला आहे, टाकला आहे म्हणजे शिजत घातला आहे, नाही तर मध्ये टाकला म्हणजे कुठे टाकले। तर आता मी कांदा टमाटा कापते, चिकन शिजत घालते ना तेव्हा मी कांदा टमाटा त्याच्यामध्ये टाकते आणि चिकन शिजवते। ॲक्च्युली मला चिकन आवडत नाही, पण मिस्टरांसाठी आणावं लागतं। मी चिकन नाही खात पण अंडं खाते, म्हणजे मी अशी व्हेजिटेरियन आहे जी अंडं खाते। मोस्टली असे असतील सगळेजण ज्यांना अंडं आवडतं पण चिकन नाही आवडत, असं म्हणजे वेगळे व्हेजिटेरियन आहे मी। आणि मला अंडं वगैरे खायला सांगितलं होतं डॉक्टरांनी, त्याच्यामुळे मी स्टार्ट केलं, नाही तर ते पण खात नव्हती, पण केलं स्टार्ट। रडत नाही आहे, कांदा कापते, कांदा झोमतो। तर हा मसाला झाला आहे कापून। हा मी भाजणार आहे, कांदा आहे, खोबरं भाजणार आहे, लसूण आणि हे अद्रक। हा माझ्या मिस्टरांना खाण्यासाठी लसूण एक आणि कांदा, आणि इकडे कोथिंबीर आहे। माझ्या मिस्टरांना मी रोज एक लसूण खायला देते, कारण लसूण म्हणतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। लसूण हा हार्टसाठी खूप चांगला आहे, म्हणजे तुम्हाला हार्टचा डिसीज झाल्यानंतर नाही खायचं आहे, पण डिसीज होऊच नाही त्याच्यासाठी तुम्ही जर रोज 2 टाईम म्हणजे सकाळच्या दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात लसूण खाल्ला ना तर खूपच चांगला असतो तुमच्या हार्टसाठी। तर जेवणामध्ये दुपारच्या जेवणाला 1 लसूण, रात्रीच्या जेवणाला 1 लसूण खायला काही हरकत नाही आणि खूप छानही लागतो। तुम्ही एकदा खाऊन बघा। माझ्या मिस्टरांना मी जवळजवळ 3 का 4 वर्ष झाले रोज देते लसूण खायला, तर हार्टचा प्रॉब्लेम होणार नाही। खूप आयुर्वेदिक हळूहळू काम करतं पण एकदम छान काम करतं। तर बघा कांदा भाजला जातो आहे, कांदा भाजला जातो आहे। आणि एक गोष्ट आठवली लहानपणाची। आता जे हिंदी लँग्वेजवरून जे काही चाललेलं आहे ना त्याच्यावरून, म्हणजे त्या संदर्भाची गोष्ट नाही आहे, बट मराठीच लँग्वेजबद्दलची आहे। मराठी लँग्वेज ना आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्यापेक्षा लहान आमची भावंड, चुलत वगैरे, त्यांना काही कळू नये आम्ही काय प्लॅन करणार आहे नेक्स्ट गावाला गेल्यावर, असं खेळता खेळता, तर त्यांना काही कळू नये म्हणून ना आम्ही उलटी भाषा बोलायचो। जसं मी एक वाक्य बोलते, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का,
तर आम्ही कसं बोलायचो, झामा DOB मला तू वडला का. तर सेकंड आणि अजून एक लँग्वेज होती चची. तर ते कसे बोलायचे, चमाला तू चझामा चढयोबी चवडला चका. अजून एक लँग्वेज आहे आणि ती रफची, र आणि फ ॲड होतो. तुर्फुमाला मारफाजा गिरफिडिओ आरफावडला कारफा. अशी आहे लँग्वेज. आणि अजून आहे ती ना, माझे जे शेजारी राहतात ना त्यांनाही ती आय थिंक म आणि टची आहे. तर ती मलासुद्धा समजत नाही. ते लोक जेव्हा बोलतात ना तेव्हा मलासुद्धा समजत नाही. तर ही छोटीशी आठवण सांगितली. जर तुम्हा व्ह्युअर्सना आणखी कोणती वेगळी भाषा येत असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा झाला आहे मसाला वाटून, थोडंसं थंड करायला ठेवलं आहे पंख्याखाली, नाहीतर मिक्सर गरम होईल. आणि हो, एव्हरेस्टचा चिकन मसालाच नाही आणला, आलीच घेऊ. मसाला थंड झालेला आहे, आता वाटून घेते त्याला. मसाला वाटून झालेला आहे, आता मी कालवणाला फोडणी देते आहे. कालवण तयार झालेलं आहे. आता भाकरी करायची, पण माझे मिस्टर यायच्या अगोदर, जेवायला बसायच्या अगोदर मी करून देईन गरम. तर चला मग मी या ब्लॉगचा एंड करते आहे. व्हिडिओ आवडल्यास डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.